नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC क्लार्कचा अभ्यास करणारे आणि त्याचसोबत मेन्समध्ये चांगला स्कोर आलेला, ज्यांना 80 प्लस स्कोर आलेला आहे, म्हणजे 80 प्रश्न बरोबर आलेले आहेत निगेटिव्ह मार्किंग जाऊन, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ही। कर सहाय्यकच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या आढळलेल्या आहेत मित्रांनो, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे। लोकमतमधील बातमी यावर आपण आज का डिस्कस करतोय की अप्रत्यक्षपणे आपल्या MPSC क्लार्क मेन्सच्या रिझल्टवर याचा परिणाम होणार आहे। तो कसा बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की MPSC द्वारे सुद्धा अशा प्रकारे एवढ्या मोठ्या चुका होऊ शकतात। हे नवल करण्यासारखी गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जाणवेल। बघा, पहिला मुद्दा म्हणजे काय की निकालात अनेक त्रुटी होत्या असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे कर सहाय्यकचा जो रिझल्ट आहे तो पुन्हा लागावा, या सगळ्या त्रुटी दूर करून। कोणकोणत्या त्रुटी आहेत तर कौशल्य चाचणी निकाल जो कर सहाय्यकचा 2023चा जो कर सहाय्यक होता ना, आपल्या ग्रुप सी मध्येच होतं, म्हणजे 7509 जागांपैकी या कर सहाय्यकच्या 500च्या जवळपास जागा होत्या। त्यांचा रिझल्ट जो आहे तो 15 एप्रिलला प्रसिद्ध झाला होता। एकाच 3 विद्यार्थी घेतले होते त्या रिझल्टमध्ये, परंतु त्रुटी कोणकोणत्या आहेत तर गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक या पदांच्या एकूण 7509 जागा होत्या मित्रांनो, आणि त्यापैकी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये रिझल्ट अपडेट होत होते। त्यातलं कर सहाय्यकचं जे रिझल्ट आहे ते 15 एप्रिलला प्रसिद्ध झालं होतं, आणि त्यामध्ये त्रुटी होत्या। लिपिक टंकलेखक पदासाठी सगळ्यांना माहिती आहे की मराठी किंवा इंग्रजी या दोनपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट जरी असलं तरी सुद्धा त्यांचं जे आहे स्किल टेस्ट होणार आहे, म्हणजे ते पात्र होतात मुख्य परीक्षेनंतर स्किल टेस्टसाठी। परंतु कर सहाय्यकसाठी 2 टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। कोणकोणते तर ते मराठी आणि इंग्रजी, आणि या दोघांचंही स्किल टेस्ट त्यांचं होणार होतं। परंतु प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर एक टायपिंग सर्टिफिकेट असलेला विद्यार्थी सुद्धा यासाठी कर सहाय्यक पदासाठी टायपिंग स्किल टेस्टसाठी त्याचं जे आहे पात्र ठरवण्यात आलेलं आहे। ही पहिली त्रुटी। दुसरी म्हणजे काय तर कर सहाय्यक पदासाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी मुळात, आणि माजी सैनिक यांच्यासाठी मुळात जे आहे कर सहाय्यक या पदासाठी आरक्षण नव्हतंच, पण तरी सुद्धा त्यांचंही या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि तिसरी अतिशय महत्त्वाची त्रुटी म्हणजे बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्व परीक्षाच पास झाले नाहीत असे विद्यार्थी, परंतु त्यांच्याकडे 2ही सर्टिफिकेट आहेत, त्यांना मुख्य परीक्षेनंतर जे आपलं पात्र करण्यात आलेलं आहे, कशामध्ये तर आपल्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रुट्या आढळल्यामुळे मेरिट जो आहे तो फार हाय गेलेला आहे, आणि याचा परिणाम जो आहे आपल्या MPSC क्लार्कचं जे रिझल्ट अजून लागलेलं नाही आहे, परंतु या आठवड्यात लागणार आहे, त्याच्यावर परिणाम होणार आहे। आणि म्हणून तुम्ही सध्या जे विद्यार्थी आहेत ज्यांना 80 प्लस प्रश्न बरोबर आलेले आहेत निगेटिव्ह मार्किंग जाऊन, म्हणजे 160 गुण ज्यांना मिळालेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्याने सिरियसली टायपिंगचं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी आजही मला विचारतात, कॉल करून विचारतात की मला 83 प्रश्न बरोबर आलेले आहेत निगेटिव्ह मार्किंग जाऊन, 88 बरोबर आलेले आहेत। कमेंट्समध्ये सुद्धा मी बघतो, आणि त्यामध्ये त्यांचा एकच प्रश्न असतो की अजूनही आम्ही टायपिंगची स्किल टेस्टसाठी प्रॅक्टिस करावी का? तर मी सांगतो 100% करा मित्रांनो, कारण एकदा रिझल्ट लागला तर त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 20 दिवस मिळतील। 20 दिवसानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे, आणि 20 दिवसामध्ये तुम्हाला स्पीड कव्हर नाही झाला तर ही जी सुवर्ण संधी आहे ती तुमच्या हातामधून जाऊ शकते। त्यासाठी प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहा। कमीत कमी 3 ते 4 तास रोज प्रॅक्टिस आजपासून जरी केली तरी सुद्धा बघा आठवड्याभरात रिझल्ट लागेल, आणि तुमच्याकडे पुढे 20 ते 25 दिवस मिळू शकतात जास्तीत जास्त, आणि या 20-25 दिवसांमध्ये तुमची स्पीड जी आहे ती त्या लेवलपर्यंत येऊ शकते। त्यासाठी प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा। काही डाऊट असतील तर कमेंट्स करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा। जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा। धन्यवाद।